बरं अमेय, तू कसा होता शाळेमध्ये असताना? अभ्यासू होतास, गुणी होतास की काय? विश्वास बसणार नाही कोणाचा, पण मी प्रचंड अभ्यासू होतो. आणि शाळेत मी म्हणजे जे काय आपली किलबिलपासनं ते साधारण 5वी-6वी पर्यंत प्रत्येक परीक्षेत मी वर्गात पहिला यायचो. वा. पण त्यानंतर मला नाटक या कलेचा किडा चावला आणि नंतर माझे मार्क कमी कमी होत गेले, असं झालं खरं तर. पण तसं व्हायला नको होतं खरं तर. माझ्या आईला खूप त्याचं वाईट वाटतं. आणि आमच्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्या पण असं म्हणाल्या, की मला वाटलं होतं की तू बोर्डात येशील 10वीत, पण तुला कमी पडलेत तसे मार्क. तो दिवस मला आठवतो आणि असं वाटतं की अरे खरं तर मला अभ्यासाची खूप आवड होती, तर तसं मी अभ्यास अजून करायला हवा. तर मी नाटक करायला लागलो म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला नको होतं असं मला वाटतं. पण मला असं वाटतं बालगंधर्वच्या बाहेर तुझ्या नाटकाचं नाव लिहिलं गेलं होतं, सो तू बोर्डात आला होतास. वा 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 वा. अशी जेव्हा वाक्य येतात ना, तेव्हा तेव्हा खरंच असं वाटतं की अजून मी काय बोलू, माझं बोलून झालंय खरं तर. हा सिनेमा नक्की बघा, हेही मी सांगणार नाही आता. हे घ्या. आणि सिनेमात ऑपोजिट तुला पात्र दिलेलं आहे एकदम. म्हणजे तू शाळेत हुशार होतास, पण सिनेमात काहीतरी वेगळं दिसणार आहे, जे सरप्राईज आहे प्रेक्षकांसाठी, राईट? हां हां. शाळेत तो आता म्हणतोय की तो खूप हुशार मुलगा होता, असेलही आय एम शुअर. पण तो खराच असा आहे, तशी भूमिका त्याला सिनेमात मिळाली. राईट. अभ्यासात चांगला होता का वाईट होता त्याचा या भूमिकेशी काही संबंध नाही. जो जसा खरा खरा आहे आणि जे लपवण्याचा तो व्यर्थ प्रयत्न करत असतो खऱ्या आयुष्यात, तसंच्या तसं त्याला काम आहे क्रांती ज्योतीत. फक्त तुझी एक इन्फॉर्मेशन मी करेक्ट केलं तुला. येस.